नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। हिंगणगावात कडब्याच्या गंजीला भीषण आग, 4000 कडबा जळून खाक। आगीत रेडी होरपळून जागीच ठार, शेती अवजारेही जळाली। 1.5 ते 2 लाखांचे नुकसान। आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथे सोमवारी दिनांक 11 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतकरी अण्णा भोसले यांच्या कडब्याच्या गंजीला अचानक भीषण आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना घडली आहे। या भीषण आगीत सुमारे 4000 कडबा जळून खाक झाला असून गंजीलगत बांधलेली रेडी होरपळून जागीच ठार झाली आहे। या आगीत शेती उपयोगी साहित्य व अवजारेही जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं जवळ असलेल्या इतर कडब्याच्या गंजी व शेतातील साहित्यालाही धोका निर्माण झाला होता। ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी ग्रामस्थांसह अग्निशामक दलातील कर्मचारी राजा कडबने, लाला हन्नुरे तसेच होमगार्ड जाकीर शेख यांनी आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले। त्यांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आलं। दरम्यान या आगीत मोठ्या आर्थिक नुकसान झाले असून पंचनामा करण्यात आला असून शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी अण्णा भोसले यांनी केली आहे। या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।